आता फोनवर तुम्ही हॅलो बोलता, त्यापेक्षा राधे कृष्ण, श्रीराम, ओम नमः शिवाय, जय जगदंब हे बोलू शकता तुम्ही. पण माणसांना बोलायचं नाहीये, माणसाला त्याच्यावर चालायचं नाहीये. का तर कुकर्माने तो कुठून कुठून भरला आहे. कामवृत्तीमध्ये तो बैलासारखं स्वतःला झोपून घेतलेला आहे. त्याला दुसरं तिसरं काहीही दिसत नाहीये. त्याच्यातून बाहेर या, भक्ती मार्गाला लागा, स्वतःचा उद्धार करून घ्या, अंतरात्म्यातून देवाला जागृत करा. हे तुमच्या हातात आहे, तुम्हीच करू शकता. देव फक्त तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो, जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं होतं. उद्धार करून घेतला अर्जुनाने. समाधीत देव बोलू शकत नाही, मूर्तीतून देव बोलू शकत नाही. त्यासाठी देह धारण करावा लागतो. त्यासाठी मी ह्या देहात आता विराजमान होऊन तुमच्याशी बोलत आहे. स्वतःचा उद्धार करायचा असेल, अकाल मृत्यू मरायचं नसेल, तर देवाच्या सन्निधानात या, देवाच्या भक्ती मार्गात या, नामस्मरणात अंतरात्म्यात कोरा. उठता बसता झोपता खाता पिता लघुशंका करता आपल्या इष्ट देवताचं नाव घ्या, आपल्या आवडत्या देवताचं नाव घ्या. बघा तुमचं जीवन कसं बदलतंय. 6 महिने लागतील. का लागतील? कारण तुम्ही केलेला कुकर्म असतोय ना, ते तुम्हाला नामस्मरण सुद्धा करायला देत नाही. चुकेल, वाट सुद्धा भटकेल, पण सोडायचं नाही नामस्मरण. त्याच्यावर जोर द्या, भक्तीत या. हे सुद्धा बोलत नाही आम्ही सगळं सोडा आणि देवपूजा करत बसा. कर्म करता करता देवपूजा करा, कर्म करता करता देवाचं नामस्मरण करा. हे तुमच्या हातात आहे. तुम्ही करा, तुमचा उद्धार तुम्ही करता येईल. देव फक्त मार्गदर्शन देऊ शकतो, त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही.